नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. आपण MS सेट 2025 एक्झामसाठी प्रिपरेशन करतो आहोत आणि पेपर 1 मध्ये आपण सुरू केलेलं युनिट 1 ज्याची आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, ज्यात आपण क्रॅश कोर्स स्टार्ट केलेलं. काल पार्ट 1 झालेला क्रॅश कोर्सचा, आज पार्ट 2 आहे. आणि या आधीचे जर का तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स हवे असतील तर तुम्ही MS सेट 2025 कम्प्लीट पेपर 1 बाय श्वेता मॅम या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पूर्ण लेक्चर्स बघू शकता. रोज आपला लाईव्ह 10 वाजता असतोय, तुम्ही ते जॉईन करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे UGC नेट एक्झाम जून 2024 आणि MS सेट एक्झाम 2025 यासाठीचा पेपर 2 चा कम्प्लीट कोर्स. आपल्याकडे पेपर 2 कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, मराठी आणि हिस्ट्री आहे. या कम्प्लीट कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे डेली लाईव्ह लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस टेस्ट, PYQ टेस्ट विथ सोल्युशन्स आणि 4000 MCQ सिरीज आणि सोबतच कम्प्लीट पेपर 1 फ्री मिळणार आहे आणि याची फीज आहे 12,000 रुपये. जर का तुम्हाला अधिक डिटेल्स हवे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. काल आपण पूर्ण त्याची UGC नेट NTA द्वारे जे सिलेबस आलेलं आहे त्या आपण ते पण बघितलेलं आहे. काल आपण टीचिंग बघितलं, फॅक्टर्स अफेक्टिंग बघितलं, मेथड्स बघितलेले, टीचिंग सपोर्ट सिस्टीम बघितलेलं. आज आपण इव्होल्युशन आणि लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत या क्रॅश कोर्सच्या पार्ट 2 मध्ये. ओके. ऑनलाईन मेथड पण काल झालेलं, मूक झालेलं, स्वयं झालेलं. ठीक आहे. ठीक आहे, स्वयं झालेलं तरी एकदा आपण स्वयं बघून घेऊया. तर स्वयंचं फुल फॉर्म काय आहे? स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर ए यंग ॲस्पायरिंग माइंड्स. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. स्वयं एक ओपन ऑनलाईन कोर्स आहे जे आहे मूक सारखं, जे प्लॅटफॉर्म आहे जो बेस्ट क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करतो. आणि हे आपण यातले जे कोर्सेस आहे आपण कधीही कुठेही आणि कोणत्याही क्षणी इनरोल करू शकतो यामध्ये विथ द हेल्प ऑफ IT सिस्टम. ठीक आहे. आणि याचं मेन जे आहे स्वयंचं, जेव्हा जेव्हा आपल्याला आलं आपल्या समोर तर त्याचा फुल फॉर्म आपल्याला लक्षात आलं पाहिजे की स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. आणि त्याचे जे 3 मेन गोल्स आहे, प्रिन्सिपल आहे, ते आपल्या लक्षात आलं पाहिजे, जे आहे ऍक्सेस, इक्विटी आणि क्वालिटी. ओके, म्हणजेच की प्रवेश, समानता आणि गुणवत्ता. ठीक आहे. तर ऍक्सेस मीन्स टेकिंग द बेस्ट टीचिंग लर्निंग इव्हन द मोस्ट डिसएडव्हान्टेजेस. म्हणजे की ऍक्सेस म्हणजे काय, तर सर्वात जे वंचित लोकांपर्यंतही उत्तम शिक्षण पोहोचणे. ओके. आणि तर काय, इट सिक्स टू ब्रिज द डिजिटल डिवाइड फॉर द इकॉनॉमिकल. आता हे कशासाठी आहे? जे आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थी आहे त्यांना व्यवस्थितपणे डिजिटल विभाजन कमी करण्याच्या प्रयत्नांनी आहेत ते. आणि त्यांना व्यवस्थित कुठेही कधीही फक्त एक इंटरनेटच्या साहाय्याने ते सगळं त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आणि बेस्ट फॅकल्टी इथे मिळणार आहे. तर हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त कसं सर्टिफिकेशनला वगैरे थोडंसं नॉमिनल फीस ते चार्ज करू शकतात आहे. ठीक आहे. आणि हे स्वयंमध्ये काय आहे, मग कोणते कोर्सेस आहे, कोणत्या क्लासपासून आहे, तर ते 9th क्लास पासून तर PG पर्यंतचे कोर्सेस असणार आहेत. आणि हे कोर्सेस कोण देतं, तर हे कोर्सेस नेपटेल किंवा IIT, IIM यासारखे ज्यामध्ये शिकवतात प्रोफेसर्स, लेक्चर्स, ते लोक इथे बेस्ट फॅकल्टी इथे शिकवतात आहे. ठीक आहे. त्यानंतर द कोर्सेस होस्टेड ऑन स्वयं आर इन 4 क्वाड्रंट. हे कशामध्ये आहे? 4 क्वाड्रंट मध्ये शिकवलं जातं स्वयंचं. त्यामध्ये फर्स्ट आहे व्हिडिओ ट्युटोरियल्स घेतलं जातं, जो कव्हर करतो होल कोर्स, जो आहे 30 मिनिटाचा जास्त त्याचं व्याख्यान नसतोय. लेक्चर जे आहे ते 30 मिनिट्स पर्यंत असतात आहे. ठीक आहे. तर स्वयं काय आहे? मग व्हिडिओ ट्युटोरियल्सचा मेन हे आहे. त्यानंतर तो कंटेंट सुद्धा प्रोव्हाइड करतोय. आम्ही जसं एक आपला व्हिडिओ झाल्यानंतर PDF प्रोव्हाइड करते ग्रुपवर, तसं सारखं ते सुद्धा लर्निंगचं जे ट्युटोरियल आहे ते सामग्रीच्या द्वारे तुम्हाला प्रोव्हाइड करतील आहे. त्यानंतर मग सेल्फ असेसमेंट. तर यामध्ये कसं असतं, कोर्स हे लेक्चर मेथड टाईप असतं. त्यामुळे क्विझेस झाले किंवा असाइनमेंट्स झाले त्याद्वारे आपण स्वमूल्यांकन करायचं आहे की कितपत आपल्याला त्या कोर्सचं टॉपिक समजलं आहे. हे क्विझेस आणि असाइनमेंट्स देऊन आपल्याला ते स्वतःला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांनी फोर्थ एक क्वाड्रंट ठेवला आहे, तो आहे डिस्कशन फोरम. तर हे लेक्चर मेथड असल्यामुळे यांनी कसं केलेलं आहे, एक डिस्कशन फोरम नावाचं दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला क्वेरीज, जे तुम्हाला प्रश्न आहे तुमचे जे काही आहे ते तुम्ही तिथे पोस्ट करू शकतात आहे आणि तुम्हाला त्यांच्याद्वारे मग त्यांचे उत्तर सुद्धा मिळणार आहे.
ठीक आहे. तर पहिलं कोणतं आहे व्हिडिओ ट्युटोरियल, सेकंड आहे ई कंटेंट, थर्ड आहे सेल्फ असेसमेंट आणि फोर्थ आहे डिस्कशन फोरम. ओके. तर हे चारही क्वाड्रंट खूप महत्वाचे आहे आणि स्वयं म्हटलं तर हे चार क्वाड्रंट, त्याचे ते तीन प्रिन्सिपल आणि त्याचं जे ते काय प्लॅटफॉर्म आहे त्याचं फुल फॉर्म ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ओके. आणि मग फीचर्स काय आहे, मग स्वयंचे फीचर्स काय आहे, तर हाय क्वालिटी लर्निंग एक्सपिरियन्स मिळतो आहे आपल्याला मल्टीमीडियाद्वारे, कुठेही कधीही, फक्त IT सिस्टीमद्वारे ते थोडा आपल्याला करावं लागेल. त्यानंतर वन स्टेप वेब लोकेशन फॉर इंटरॅक्टिव्ह ई कंटेंट फॉर ऑल कोर्सेस फ्रॉम स्कूल टू युनिव्हर्सिटी लेवल. तर ते कसं आहे, स्कूल ते म्हणजे 9th स्टँडर्ड पासून PG पर्यंत ते असणार आहे आणि ते ई कंटेंट सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड करणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर स्टेट ऑफ द आर्ट सिस्टीम दॅट अलाउज इझी ऍक्सेस मॉनिटरिंग आणि सर्टिफिकेशन. यामध्ये काय आहे, इझी ऍक्सेस आहे, म्हणजे जास्त काही त्याचं म्हणजे सहज प्रवेश मिळतो आहे, मॉनिटरिंग पण सहज होते आणि सर्टिफिकेशन सुद्धा सहज मिळते आहे. तर हे स्टुडंट्सला डिसाईड करावं लागेल की त्यांना 3 महिन्याचा कोर्स करायचा आहे, 2 महिन्याचा कोर्स करायचा आहे, की त्यांना सर्टिफिकेशन पाहिजे आहे की नाही, पाहिजे असल्यास कधी म्हणजे किती महिन्याचा कोर्स नंतर पाहिजे, त्याची नॉमिनल फीज असल्यामुळे थोडं ते सर्टिफिकेशनचा ते तुम्हालाच ठरवावं लागेल आहे. ओके. त्यानंतर मग स्वयंमध्ये 9 नॅशनल कोऑर्डिनेट्स आहे. म्हणजे काय, तर 9 राष्ट्रीय समन्वयक आहेत, म्हणजे की याद्वारे यांच्या यांच्या याच्याद्वारे ते लेक्चर्स घेतले जातात. जसं की AICTE आहे, तर ते इंटरनॅशनल कोर्सेस प्रोव्हाइड करणार आहे आपल्याला स्वयंमध्ये. ओके. देन नेपटेल जे आहे ते इंजिनिअरिंगचे कोर्सेस जे आहेत ते प्रोव्हाइड करणार आहे, अभियांत्रिकी जे म्हणतो आपण ते प्रोव्हाइड करणार आहेत. त्यानंतर UGC जे आहे ते नॉन टेक्निकल PG एज्युकेशनचे कोर्सेस प्रोव्हाइड करतील आहे. त्यानंतर CEC जे आहे ते UG एज्युकेशन प्रोव्हाइड करतील आहे. त्यानंतर NCERT चे प्रोव्हाइड करेल आहे. NIOS हे स्कूल एज्युकेशन प्रोव्हाइड करणार आहे, स्कूल एज्युकेशनचे जे कोर्सेस आहेत ते. त्यानंतर IGNU आहे ते आउट ऑफ स्कूल स्टुडंटसाठी प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर IIMB जे आहे ते मॅनेजमेंट स्टडीज व्यवस्थापन अभ्यास जे आहे ना ते प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर निटर जे आहे ते टीचर ट्रेनिंग प्रोग्राम प्रोव्हाइड करणार आहे. ओके. तर हे 9 कोऑर्डिनेट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर स्वयंप्रभा काय आहे, स्वयंप्रभा हे 4T DTH चॅनल आहे ना, डायरेक्ट टू होम चॅनल्सचं काय करतात, टेलिकास्ट करतात आहे. एज्युकेशनल प्रोग्राम टीव्हीवर दाखवणे, DTH चॅनल जे म्हणतो आपण त्यावर दाखवणे 24x7 असणार आहे. ते GSAT-15 सॅटेलाइटद्वारे ते काय हे होत आहे, प्रक्षेपण होत आहे त्याचं. त्यानंतर मग ते आपण रिपीट बघू शकतो. फक्त एवढंच आहे की ती कोणतं आपल्याला बघायचं ते आपल्या हातात नसणार आहे. त्यांचं एक शेड्यूल असेल आहे की नाही नाही या या दिवशी या चॅनलवर हे कोर्सेस असणार आहे, हे टॉपिक असणार आहे, ते तुम्ही दिवसातून किती वेळाही बघू शकता आहे. पण कोणतं प्रक्षेपण करायचं ते ते ठरवतील आहे. ओके. त्यानंतर मग ते तुम्हाला कधी बघायचं आहे ते स्टुडंट चूज करू शकतात त्यांच्या टाइम कन्व्हिनियन्स नुसार. तर आणि याचं हेडक्वार्टर आहे गांधीनगर इथे. आणि कोण प्रोव्हाइड करत आहात, तेच करते आहेत नेपटेल, IIT, UGC, CEC, NIOS हे प्रोव्हाइड करते आहेत. आणि इन्फिनिट सेंटर मेंटेन्स काय करतं, मग वेब पोर्टल मेंटेन करत आहात. आणि हे सगळं DTH चॅनल्स आहेत. ओके. त्यामध्ये 4T DTH चॅनल डायरेक्ट टू होम हाय क्वालिटीचे चॅनल्स असणार आहे 24x7. त्यानंतर GSAT-15 जे आहे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट ते असणार आहे. त्यानंतर इक्वल ऍक्सेस आहे, स्कूल एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशन आहे, लाईव्ह क्लासेस आहे, करिक्युलम बेस्ड कोर्सेस आहे आणि कॉम्पिटेटिव्ह प्रिपरेशन. यामध्ये सगळ्याच प्रकारचं हे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. म्हणजे की इक्वल ऍक्सेस म्हणजे व्यवस्थित ऍक्सेस करता येईल, स्कूल एज्युकेशनचे कोर्सेस आहे, हायर एज्युकेशन लाईव्ह क्लासेस असणार आहे आणि करिक्युलम बेस्ड कोर्सेस आहे आणि कॉम्पिटेटिव्ह प्रिपरेशन सुद्धा यात होणार आहे. ओके. देन एव्हरी डे देअर विल बी न्यू कंटेंट, आणि नवीन कंटेंट येणार आहे रोजच्या रोज. आणि ते तुम्ही दिवसातून किती वेळा पण बघू शकता, 5 मोर रिपीटेड 5 मोर टाइम्स इन अ डे. ओके. देन अलाउइंग द स्टुडंट टू चूज द टाइम फॉर ऑफ देअर कन्व्हिनियन्स, म्हणजे स्टुडंट्सला जो वेळ सुटेबल होतोय त्यानुसार ते तुम्ही चूज करू शकता आहात. त्यानंतर चॅनल्स आर अपलिंक फॉर बिझाग गांधीनगर. तर याचं काय आहे, चॅनल्स कुठून अपलिंक केले आहे, बिझाग गांधीनगरहून केलेले आहे. बिसांग म्हणजे भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर अ स्पेस अप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स. ओके. देन द कंटेंट्स आर प्रोव्हाइडेड बाय नेपटेल. नेपटेल कंटेंट प्रोव्हाइड करतोय. IIT, UGC, NCERT.
ओके. देन द इन्फिनिट सेंटर मेंटेन्स द वेब पोर्टल, म्हणजे इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क सेंटर आहे ना, सेंटर आहे ते मेंटेन करतोय सगळं. त्यानंतर करिक्युलम बेस्ड कोर्स कंटेंट ऍट पोस्ट ग्रॅज्युएशन अँड अंडर ग्रॅज्युएशन लेवल. तर करिक्युलमचे जे आहे ना ते पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल आणि UG लेवल त्याचे सगळे कोर्सेस ते देत आहेत. ठीक आहे. मग 1 ते 10 चॅनल आहे. पहिलं चॅनल आहे जे वागीश नाव आहे त्याचं, आणि ते कोणते कोर्सेस देतोय, तो लँग्वेज, जेवढे पण लँग्वेज आहेत ना त्याचे त्याचं ते चॅनल तो प्रोव्हाइड करतोय. आणि त्या वागेश चॅनलवर जर का आपण वागेश 1 नंबरचं चॅनल सुरू केलं तर त्यामध्ये लँग्वेजचे जे कोर्सेस आहे, लँग्वेजचं जे आहे ते चॅनलवर शिकवल्या जाईल. ठीक आहे. मग कोण करतोय ते प्रक्षेपण, तो EMRC करतोय. त्यानंतर संस्कृती आहे ते त्याच्यामध्ये आर्ट्स, हिस्ट्री, फिलॉसॉफी या विषयाचं होतो आहे. त्यानंतर मग ते CEC प्रोव्हाइड करत आहात. थर्ड आहे प्रबोध नावाचं चॅनल आहे. थर्ड जे सोशोलॉजी आहे ना, ते त्याबद्दलचा तो विषय त्यांचा आहे, ते EMRC करतोय प्रोव्हाइड. त्यानंतर सारस्वत आहे, जे सोशल सायन्सचा विषय प्रोव्हाइड करतोय आणि CEC देतोय ते. ठीक आहे. त्यानंतर प्रबंधन 5व्या नंबरचं जे चॅनल आहे प्रबंधन नावाचं, ते मॅनेजमेंट त्याचा विषय आहे आणि मॅनेजमेंट बद्दलचे लेक्चर्स तो प्रोव्हाइड करेल आहे. ठीक आहे. ते कोण करणार, मग MCRC करणार. हे चॅनल्स जे आहे ना ते महत्वाचे आहे. ठीक आहे. तुम्ही शॉर्ट नोट्स मध्ये लिहून ठेवा ते, किंवा मी PDF देते आहे तिथे सुद्धा तुम्ही ते नोट डाऊन करून ठेवा. पण हे इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यामुळे हे खूप महत्वाचे ठरणार आहे. ओके. नंतर 6वं आहे विधिक नावाचं चॅनल आहे. 6वं जे लॉ बद्दलचे चॅनल प्रोव्हाइड करतो, हे चॅनल दाखवतोय. त्यानंतर 7वं आहे कौटिल्य, जे इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स आणि फायनान्स चे जे सब्जेक्ट्स आहेत त्याबद्दलचे सब्जेक्ट टॉपिक ते देतोय. त्यानंतर आर्यभट्ट आहे 8व्या नंबरचा चॅनल, जो मॅथ्स आणि केमिस्ट्री साठी आहे. 9वं आहे स्पंदन, जे झुलॉजी आणि बायोलॉजी साठी आहे. आणि 10वं आहे दक्ष, जे फिजिक्स आणि सायन्स साठी आहे. ओके. ते कोण करतोय मग प्रोव्हाइड, EMRC प्रोव्हाइड करतो आहे. ठीक आहे. विधिक, कौटल्य, आर्यभट्ट, स्पंदन आणि दक्ष. त्यानंतर 11 ते 18 नंबरचे चॅनल्स आहेत, ते नेप्टल करतो आहे मॅनेज. त्यानंतर 19 ते 12 आहे ते हायस्कूल स्टुडंटसाठी IIT दिल्ली करतो आहे. त्यानंतर 23 ते 24 आहे ते सुद्धा IGNU करतो आहे मॅनेज. आणि 25व्या नंबरचा चॅनल आहे तो सुद्धा NIOS म्हणून आहे, ते न्यू दिल्लीचे करते आहेत मॅनेज. त्यानंतर 26 नंबरचा चॅनल IGNU करतो आहे मॅनेज. आणि 27 आणि 28 नंबरचा चॅनल NIOS द्वारा मॅनेज होतो आहे. त्यानंतर 29 नंबरचं चॅनल जे आहे ते UGC इन्फिनिट गांधीनगर द्वारा होतो आहे. त्यानंतर चॅनल 30 जे आहे ते NIOS करतो आहे. 31 नंबरचं चॅनल NCERT, 33 IGNU आणि 34 आहे NCERT परत. ओके. हे तुम्ही लिहून ठेवा चॅनल्स. याबद्दल कोणतं चॅनल आहे, कोणत्या नंबरच्या चॅनलला काय नाव दिलेलं आहे हे विचारले जातात. आणि कोणतं चॅनल कोणतं सब्जेक्ट प्रोव्हाइड करतोय, कोणत्या सब्जेक्टचं तिथे प्रक्षेपण होणार ते सुद्धा विचारले जाते आहे. ठीक आहे. त्यानंतर मूल्यांकन, जे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इव्हॉल्युशन. ते इव्हॉल्युशन काय आहे? इव्हॉल्युशन हे एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे, कलेक्टिंग, अनालायझिंग अँड इंटरप्रेटिंग इन्फॉर्मेशन टू डिटरमाइन द एक्सटेंट टू विच इन्स्ट्रक्शनल ऑब्जेक्टिव्ह बिंग अचीव्ड. म्हणजे की मूल्यमापन ही एक सूचनात्मक उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य केली जाते त्याचे निर्धारित करण्यासाठी माहिती गोळा करणे, विश्लेषण करणे, त्याचा अर्थ लावणे ही एक काय पद्धतशीर प्रक्रिया आहे. त्यानंतर मूल्यमापनाची कदाचित सर्वात व्यापक व्याख्या दिलेली आहे. मूल्यांकन म्हणजे पुराव्याचे पद्धतशीर संकलन करणे, अर्थ लावणे आणि एक प्रक्रियेचा एक भाग म्हणून कृतीच्या दृष्टिकोनातून मूल्याच्या निर्णयाकडे नेणारे. इव्हॉल्युशन म्हणजे एक काय ते जज करते ते. ओके. जजमेंट आहे ते, कोणत्याही प्रकारचं काय ते जजमेंट आहे. आणि ते एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे, जे कलेक्ट करतात आहे, अनालिसिस करतात आहे आणि इंटरप्रिटेट करतात आहे, त्यानंतर ते जज करतात आहे. ओके. तर मग वैशिष्ट्य काय आहे इव्हॉल्युशनचे? इव्हॉल्युशन हे एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे, पद्धतशीर प्रक्रिया आहे. आणि धिस मीन्स इट इज अ कॅरीड आउट इन अ सिस्टमॅटिक आणि प्लॅन्ड वे. तर ते याचा अर्थ ते पद्धतशीर आणि नियोजित पद्धतीने केलेले आहे. त्यानंतर इव्हॉल्युशन हे कंटिन्युअस प्रोसेस आहे, ते अकम्प्लिश झालेले आहे टीचिंग लर्निंग प्रोसेस सोबत. आणि केवळ अध्यापन शिक्षण प्रक्रियेची शेवटी नाही येते. तर तुम्ही एवढे लक्षात ठेवा, ती कंटिन्युअस प्रोसेस आहे.
त्यानंतर ते इट इज अ कम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशक आहे. इव्हॉल्युशन इज नॉट इंटेंडेड टू जस्ट ऍक्सेस द नॉलेज ऑफ स्टुडंट बट इट स्ट्रेस इक्वली अपॉन ऑन द अदर एलिमेंट. इट फोकस ऑन द एक्झामिनिंग द ऑलराऊंड पर्सनॅलिटी ऑफ स्टुडंट. तर इव्हॉल्युशन कधी म्हणजे इव्हॉल्युशनचं काय आहे, तर ते विद्यार्थ्यांचा अष्टपैलू व्यक्तिमत्व परीक्षण करण्यासाठी महत्वाचे लक्ष देते आहे. ओके. त्यानंतर ते इव्होल्युशन करते आहे, फुलफिलमेंट करते आहे ते इन्स्ट्रक्शनल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे की निर्देशात्मक निर्देशात्मक उद्दिष्टांच्या पूर्ततेचे मूल्यांकन करते आहे. त्यानंतर मग यामध्ये विविध प्रक्रिया आहेत, चाचण्या आहेत आणि तंत्राचा वापर केलाय. तर मूल्यांकन करायला कसं आपण खूप सारे, जसं आता मला 6 स्टँडर्डचं मूल्यांकन करायचंय त्या स्टुडंटचं, तर मी त्यांच्या टेस्ट घेईल, हो ना, प्रॅक्टिकल घेईल, ओरल टेस्ट घेईल, त्याद्वारे मी काय काही मूल्यांकन करेल आहे. त्यामुळे काय मग म्हटलं इथे विविध प्रोसेस झाल्या ना, हे टेस्ट झाले, विविध तंत्र झाले यूज करायला. त्यानंतर मग इट हेल्प्स इन आयडेंटिफाईंग द प्रॉब्लेम्स अँड विकनेस ऑफ स्टुडंट सो दॅट रिमेडियल मेजर्स कॅन बी अडॉप्टेड. म्हणजे की हे विद्यार्थ्यांच्या समस्या आणि कमकुतपणा ओळखण्यास काय करतात, मदत करतात आहे. त्यानंतर इट इज अ परसेसिव्ह अँड अ क्रुशियल फीचर ऑफ टीचिंग. हे सर्वव्यापी आणि अध्यापनाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मग हे इट हेल्प स्टुडंट ग्रो ॲज दे गेट टू नो अबाउट देअर विकनेस. आणि हे मग कसं इव्होल्युशन होतं तेव्हा आपल्याला समजते की आपण कोणत्या टॉपिकमध्ये किंवा असं कोणत्या सब्जेक्टमध्ये कमकुवत आहोत, विकनेस आहे आपल्याला, आपण मग त्यात कुठे बदल करू शकतो किंवा आपण त्यात कुठे चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो, ते सुद्धा इथे आपल्याला समजते आहे. ते काय मग इव्होल्युशनचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मग वेल प्लॅन इव्होल्युशन प्रोव्हाइड्स रिलायबल अँड व्हॅलिड मेजर ऑफ स्टुडंट्स लर्निंग अँड पोटेन्शियल. तर सुनियोजित मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे आणि संभाव्य प्रमाणाचे विश्वसनीय आणि वैध मापन प्रदान करते आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रायर नॉलेज ऑफ स्टुडंट्स कॅन ऑल्सो बी इव्हॉल्युटेड बिफोर द बिगिनिंग ऑफ टीचिंग लर्निंग प्रोसेस. अध्यापन जे आहे ते सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचे मूल्यांकन देखील केल्या जाते आहे. त्यानंतर मूल्यांकन मध्ये कसं, इव्होल्युशन मध्ये कसं आहे, ते जजमेंट जे आहे ना, ते फायनल जजमेंट असतं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय होतं, चेंज होत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल इव्होल्युशन मध्ये. ठीक आहे. आणि असेसमेंट जे आहे, असेसमेंट मध्ये चेंज होतो आहे. जरी जजमेंट आलं असेल तरी ते जजमेंट आपल्याला चेंज करता येतात आहे. ठीक आहे. ऍक्ट ऑफ जजिंग और इव्हॅल्युएटिंग समथिंग. असेसमेंट मीन्स द ऍक्ट ऑफ जजिंग और इव्हॅल्युएटिंग समथिंग सच ॲज समवन्स नॉलेज. तर आपल्याला असेसमेंट करता येतं कोणाचं तरी ज्ञानाचं, ॲबिलिटीचं, स्किल्सचं, व्हॅल्यूचं, क्वालिटीचं. ठीक आहे. आणि असेसमेंट काय, तर हे असेसमेंट कशावर केलं जातं, की अप्रेझल, टेस्टिंग, जे मेथड्स आहे ना, विविध प्रकारचे मेथड्स यूज करून केला जातं. असेसमेंट कॅन रिझल्ट इन अ जजमेंट ऑर अ डिसिजन दॅट इज मेड बेस्ड ऑन द इव्होल्युशन. तर मूल्यमापनाचा परिणाम मूल्यांकनावर आधारित निर्णय किंवा त्यावरून निर्णय होऊ शकतो. असेसमेंट सुद्धा निर्णय देण्याची क्षमता आहे, पण या निर्णय क्षमता ही शेवटची नसते, त्यामध्ये आपण चेंजेस करू शकतोय. हे दोन गोष्टीमध्ये डिफरन्स आहे स्लाइटली, ते थोडं तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. तर एखाद्या गोष्टीला न्याय देणे, मूल्यांकन करणे, एखाद्याचे ज्ञान, क्षमता, कौशल्य किंवा एखाद्या गोष्टीचे मूल्य, गुणवत्ता आणि महत्व यासारखी गोष्टीला न्याय देणे. त्यानंतर असेसमेंट इज अ सेकंड स्टेप. आणि ही सेकंड स्टेप आहे जे इव्होल्युशन सुरू करतं. फर्स्ट आहे गॅदरिंग इन्फॉर्मेशन आहे, सेकंड आहे असेसमेंट, थर्ड आहे इव्होल्युशन. ओके. तर हे सेकंड स्टेप आहे. आणि द डिस्क्रिप्शन दॅट अ स्टुडंट स्टूड फर्स्ट इन द क्लास रिप्रेझेंट द कॉन्सेप्ट ऑफ असेसमेंट. म्हणजे की वर्गात प्रथम क्रमांक पटकवल्याचे वर्णन कोण, त्याद्वारे मूल्यांकनाची काय होते, संकल्पना दर्शवली जाते. त्यानंतर त्यामुळे विद्यार्थ्यांची कामगिरी अधिक अर्थपूर्ण बनते. जोपर्यंत आपण एखाद्याच्या वैयक्तिक स्कोअरची व्याख्या, विश्लेषण, रँक ऑर्डर, गटाच्या सरासरीची तुलना करत नाही, तोपर्यंत आपण त्याचे स्नान. आता आपण असेसमेंट कसं करतोय, जर का मी आता रिझल्ट काढला 6 स्टँडर्डचा, तर कोण एक एक्झाम घेईलय मी, त्यामध्ये मग कोणाला चांगले मार्क आले, कोणाला सर्वात उत्कृष्ट मार्क आले, कोणाचा फर्स्ट नंबर आहे, ते काय झालं, ते इव्होल्युशन झालं. रँक ऑर्डर करतो आपण, सरासरी करतो, एकमेकांशी तुलना करतो, ते काय झालं, असेसमेंट झालं. ठीक आहे. तर पण असेसमेंट मध्ये काय फरक आहे, याची तुलना केल्यानंतरही त्यांना एक चान्सेस असतात. शेवटचं जे असतं ना, 6व्या वर्गाला मी आता शिकवत आहे, 6व्या वर्गाचं इव्होल्युशन सुरू आहे. शेवटी सेकंड टर्म जे असतं ना, त्याला म्हटलं जाते जजमेंट, सबमिटिव्ह इव्होल्युशन, एंड ऑफ द एंड. ठीक आहे ना. असेसमेंट काय असतं, मग हे जे पहिली क्लास टेस्ट होईल, मग मंथली टेस्ट होईल, मग फर्स्ट टर्म होईल, तर काय आहे, हे जज तर होत आहे, क्लास टेस्ट केल्यावर पण रिझल्ट येतो आहे, पण ते कशासाठी, सुधारणा होते. त्यानंतर मंथली टेस्ट मध्ये काय होते, सुधारणा होते.
सुधारणा करता येऊ शकते. पण एंड ऑफ द टेस्ट म्हणजे सेकंड टर्म नंतर ते तर तुमचं फायनल रिझल्ट झाला ना, त्यानंतर होणार आहे का? त्यानंतर नाही होणार आहे तुमचं, तो शेवटचा रिझल्ट असणार आहे. त्यामुळे ते इव्होल्युशन होणार, त्याला इव्होल्युशन म्हणता येईल. ठीक आहे, बघा एकदा. Assessment is a process of collecting, reviewing, and using data for the purpose for improvement in the current performance. तर करंट परफॉर्मन्स जी आहे तुमची, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायसाठी इम्प्रूव्हमेंट होऊ शकते कुठे? असेसमेंटमध्ये. ठीक आहे. नंतर इव्होल्युशन मध्ये ते जजमेंट आहे, शेवट जे तुमचं जज करता येईल ते शेवटचं हे आहे, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं इम्प्रूव्हमेंट होणार नाही. त्याचं नेचर काय? असेसमेंटचं नेचर आहे डायग्नोस्टिक आणि इव्होल्युशनचं आहे जजमेंटल. ओके. व्हॉट इज डज प्रोव्हाइड्स, तर असेसमेंट काय प्रोव्हाइड करतं? फीडबॅक प्रोव्हाइड करतं परफॉर्मन्सवर आणि कुठे आपण इम्प्रूव्ह करू शकतो त्यावर. ओके. देन इव्होल्युशन काय डिटरमाइन करतं? तर तुमचं शेवटचं तुम्ही काय अचीव्ह केलं, तुम्हाला शेवटी किती पर्सेंटेज आले, ते म्हणजे इव्होल्युशन. ओके. त्यानंतर पर्पज काय मग याचा? फॉर्मेटिव्ह आहे. फॉर्मेटिव्ह म्हणजे की सत्र सुरू असताना केले जाणारे इव्होल्युशन, त्याला फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन म्हणतात. आणि सबमेटिव्ह इव्होल्युशन म्हणजे एंड ऑफ द रिझल्ट, सेकंड टर्म जे म्हणतो, जेव्हा आपण एंड रिझल्ट देतो त्याला आपण सबमेटिव्ह इव्होल्युशन, एंड ऑफ द कोर्स मध्ये जो आपण देतोय रिझल्ट देतोय त्याला सबमेटिव्ह इव्होल्युशन म्हणतात. हे प्रोसेस ओरिएंटेड आहे असेसमेंट आणि हे प्रोडक्ट ओरिएंटेड आहे. म्हणजे प्रोसेस महत्वाची असते असेसमेंट मध्ये, आणि इव्होल्युशन मध्ये तुमचे शेवटचे पर्सेंटेज महत्वाचे असतात, प्रोडक्ट महत्वाचं असतं. ओके. देन क्रायटेरिया सेट बाय बोथ द पार्टीज जॉईंटली. दोन्ही जे आहे क्रायटेरिया काय असं, पार्टीज जॉईंट असतात, इथे फक्त इव्हॉल्युटर असतो. आणि मेजरमेंट स्टँडर्ड ऍब्सुलेट असतात, याचं कम्पेरेटिव्ह असतं. त्यानंतर फीडबॅक जे आहे ते बेस्ड ऑन ऑब्झर्वेशनवर फीडबॅक असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्सवर. आणि हे क्वालिटीवर असते की तुमची काय लेवल आहे त्यावर असते आहे. ओके. देन याचे 4 टाइप्स आहे इव्होल्युशनचे: प्लेसमेंट इव्होल्युशन, डायग्नोस्टिक इव्होल्युशन, फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन आणि सबमेटिव्ह इव्होल्युशन. तर प्लेसमेंट इव्होल्युशन काय? द कीवर्ड विच इज यूज फॉर अ प्लेसमेंट असेसमेंट इज अ एंट्री बिहेवियर. म्हणजे प्रवेश वर्तणूक, तुमचं प्रवेश वर्तणूक कसं आहे ते प्लेसमेंट इव्होल्युशनचं काय आहे? मुख्य की आहे. इट डिटरमाइन्स द नॉलेज अँड स्किल द स्टुडंट प्रोसेस. प्लेसमेंट इव्होल्युशन म्हणजे की आता फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग संपली आहे, मग प्लेसमेंट येतं, माहिती आहे तुम्हाला? तर प्लेसमेंट येतं तेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाता, तर ते तुम्हाला काय बघतात? ते तुमची तुमचं मार्क्स बघतात, तुम्हाला किती स्किल आहे तुम्हाला बघतात, तुम्हाला ज्ञान किती आहे, तुम्ही व्यवस्थितपणे इंजिनिअरिंग पार केली की नाही, की तुमचे बॅकलॉग लागले असल्यास किती वेळा लागले तुम्ही, पण तरी सुद्धा तुम्हाला त्याचं किती नॉलेज आहे, ते सगळं कुठे बघतात? इंटरव्ह्यूच्या वेळेस बघतात, प्लेसमेंटवर बघतात. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही त्यांच्या क्रायटेरियामध्ये आले तर तुम्हाला जॉब मिळते आहे. तर प्लेसमेंट इव्होल्युशन पण तेच आहे, तुमचं इव्होल्युशन केलं जातं प्लेसमेंट करण्यासाठी. तुम्हाला किती ज्ञान आहे, किती स्किल आहे, ते जज केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं? प्लेसमेंट इव्होल्युशन म्हटलं जातं. ओके. मग तुमचं बिहेवियर कसं आहे? तुम्ही इंटरव्ह्यूला जाता कुठे, तर तुमचं बिहेवियर कसं आहे? तुम्ही स्वतःबद्दल तुम्ही किती तुम्ही ओळखता स्वतःला, तुमचे काय आहे गोल्स, हे सगळं सुद्धा त्यामध्ये येतो आहे. ओके. तर तुम्हाला ठीक आहे, तर प्लेसमेंट इव्होल्युशन. त्यानंतर फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन, मी तुम्हाला आता सांगितलेलं. फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन म्हणजे एक इंटरनल इव्होल्युशन असते ते, आणि हे सत्र सुरू असताना केलं जातं. आता 5वीचं सत्र सुरू आहे, तर अख्ख्या सत्रभर, सेशनभर जे इव्होल्युशन करील त्याला फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन म्हणणार. फॉर्मेटिव्ह इव्होल्युशनचं तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की सत्र सुरू असताना जे इव्होल्युशन केलं जातं त्याला फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन म्हटलं जातं. ओके. तर इट फोकस ऑन द प्रोसेस, आणि हे प्रोसेसवर अवलंबून आहे, फोकस करतं प्रोसेसवर, आणि कंडक्ट करतं मोर दॅन वन लेंथ ऑफ ऍक्टिव्हिटी. ओके. दिस इव्होल्युशन प्रोव्हाइड्स द स्टुडंट्स विथ द फीडबॅक रिगार्डिंग हिज अँड हर सक्सेस ऑर फेल. जर का आता हे सत्रामध्ये इव्होल्युशन करतोय, तर फर्स्ट टेस्ट मध्ये जर का फेल झाला कोणता विद्यार्थी, तर तुम्हाला कसं इम्प्रूव्ह करता येईल किंवा कसं अटेंड करता येईल सब्जेक्टला, हे सगळं इथे इव्होल्युशन मध्ये होतो आहे. इट ऑल्सो आयडेंटिफाय द स्पेसिफिक लर्निंग एरर आणि नीड टू बी करेक्टेड. तर तेच सांगितलेलं आहे की तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये वीक आहात आणि ते कसे करेक्ट केलं पाहिजे ते सुद्धा यामध्ये सांगितलं जातं. काय आहे मग ते? फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन आहे. त्यानंतर स्टुडंट लर्न्स अँड स्कोर हाय ऑन द ऑब्जेक्टिव्ह part of the test but fails in the essay part. He is reinforced in the extend more effort in answering essay question. तर कसं आहे, उदाहरणात तेच मी तुम्हाला आता जे उदाहरण सांगितलं की युनिट टेस्ट झालं, मंथली टेस्ट झालं आणि क्वार्टरली टेस्ट झालं,
याद्वारे आपण याचे मूल्यांकन करू शकतो आहे. त्यानंतर डायग्नोस्टिक इव्होल्युशन काय आहे? डायग्नोस्टिक इव्होल्युशन आहे while the formative evolution determines the extent to which student accomplish the learning target, the diagnostic evolution goes a step further and tries to provide an explanation for the possible cause of problems in a learning. तर कसं आहे, हे निदान करतं. तुम्हाला जर का इव्होल्युशन मध्ये किंवा लर्निंग याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, तर ती प्रॉब्लेम डायग्नोस्ट करून त्याचं सोल्युशन काढणे याला काय म्हटलं जातं? डायग्नोस्टिक इव्होल्युशन केलं म्हटलं जातं. आणि हे कधीही कुठेही होऊ शकतं, कोणत्याही प्रोग्राम मध्ये होऊ शकतं. म्हणजे सेशन मध्ये, एज्युकेशनल प्रोग्राम मध्ये त्यांनी फक्त आपल्याला समजलं पाहिजे कुठे काय रॉंग चाललंय त्याचं नाही का, डायग्नोस्टिक करणं, कुठल्याही इव्होल्युशन मध्ये काय एरर आहे ते डायग्नोस्टिक करणं आणि त्याला करेक्ट करणं, इमिडिएटली इम्प्रूव्ह करणं कोर्सला, त्याला डायग्नोस्टिक इव्होल्युशन असे म्हटलं जातं. निदान मूल्यमापन. विद्यार्थी शिक्षणाची उद्दिष्ट किती प्रमाणात पूर्ण करतात हे प्राथमिक मूल्यमापन ठरवते आहे. ओके. शिक्षकांना समस्या ताबडतोब दुरुस्त करण्यास मदत करते, त्यामुळे अभ्यासक्रम काय होतो? सुधारला जाऊ शकतो. त्यानंतर सबमिटिव्ह इव्हॅल्युएशन आहे, फोर्थ अँड लास्ट. एक्सटर्नल इव्हॅल्युएशन सुद्धा म्हटलं जातं याला. सबमिटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे एंड ऑफ द सेशनला जे इव्हॅल्युएशन केलं जातं, शेवटचे तुमचे जे पर्सेंटेज तुम्हाला सांगितलं जातं त्याला म्हटलं जातं सबमिटिव्ह इव्हॅल्युएशन. Okay, it determines the extent to which the objective of instructions have been achieved and it is used for assigning course grades. Summative evaluation generally includes oral report. त्या यामध्ये मग सगळं कशाने बनलेलं आहे सबमिटिव्ह इव्हॅल्युएशन? ओरल रिपोर्ट्सनी, तोंडी परीक्षा, प्रोजेक्ट, टर्म पेपर, असाइनमेंट्स, हो ना, त्याच्या थ्रू तुमचं अचिव्हमेंट किती आहे ते काढल्या जात आहे. बघा, फॉर्मेटिव्ह हेल्प स्टुडंट्स इन अ लर्न अँड प्रॅक्टिस. फॉर्मेटिव्ह काय करतं? मुलांना हेल्प करतं शिकायला, प्रॅक्टिस करायला. आणि सबमिटिव्ह मध्ये हे ऍक्सेस करतं, परफॉर्मन्स करतं, शेवटची जजमेंट देत आहे. ठीक आहे. वेन थ्रू आउट द कोर्सेस, थ्रू आउट कोर्स आहे, ऍट द एंड ऑफ द इन्स्ट्रक्शनल पिरियड. आणि सबमिटिव्ह कधी आहे? एंड ऑफ द कोर्स आहे. नंतर वाय का बरं? तर इथे म्हणजे इम्प्रूव्ह लर्निंग, इम्प्रूव्ह करण्याचे चान्सेस असतात म्हणून त्याला फॉर्मेटिव्ह म्हटलं जातं. आणि इथे फक्त स्टुडंटचं नॉलेज आणि स्किल आपण बघतोय एंड ऑफ द कोर्समध्ये. त्यानंतर अप्रोचेस जे आहे ते स्पेसिफिक स्टुडंट्स का गरजानुसार अप्रोचेस केले जातं. आणि समेटिव्ह मध्ये लर्निंग प्रोडक्ट्स जे आहे ते बघून केलं जातं. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत ब्लूम्स टॅक्सॉनॉमी. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये सहा हे आहेत जे दिसतंय हे. पहिलं आहे रिमेंबर, दुसरा आहे अंडरस्टँड, थर्ड आहे अप्लाय, फोर्थ आहे अनालिसिस, फिफ्थ आहे इव्हॉल्युएट अँड सिक्स्थ आहे क्रिएट. ओके. तर तुम्ही जे बेसिक कॉन्सेप्ट आहे, आधी शिकलेले जे कॉन्सेप्ट आहे ते काय करणं? रिमेंबर करणं, रिपीट करणं, ठीक आहे, डिफाईन करणं. त्यानंतर मग अंडरस्टँड करणं, जे तुमचे कॉन्सेप्ट आहे त्याला अंडरस्टँड करणं, नवीन कॉन्सेप्ट शिकणं, हो की नाही, आयडेंटिफाय करणं. त्यानंतर अप्लाय करणं, तुम्ही जे शिकले आहेत ते नवीन सिच्युएशन मध्ये अप्लाय करणं. ओके. तर जी ती इन्फॉर्मेशन आहे ती अप्लाय करणं आणि त्याला सॉल्व्ह करणं, हे सुद्धा काय आहे? एक्झिक्यूट करणं. तुम्ही जे आतापर्यंत शिकले आहे त्याला अप्लाय करणं तुमच्या नवीन सिच्युएशन मध्ये. ओके. त्यानंतर मग अनालाइज करणं. तर मग नवीन आयडियाज जे येतात आहे कम्पेअर करून किंवा ऑर्गनाइज करून, तर एक्झामिन करून जे नवीन आयडियाज येतात त्याचं कनेक्शन ड्रॉ करणं, त्याचं अनालाइज करणं. त्यानंतर मग इव्होल्युशन करणं, एखादं इव्होल्युशन करून डिसिजन घेणं, हो की नाही, जज करणं, ते आहे. त्यानंतर सिक्स्थ आहे क्रिएट. त्यानुसार मग तुमचं जे नवीन प्रोडक्ट आहे ते काय करणं? ओरिजिनल वर्क क्रिएट करणं. ओके. तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. याच्या समोर जे दिलेले आहे ना हे पर्यायवाची शब्द आहे. हे पर्यायवाची शब्द आले तर तुम्हाला ब्लूम्स टॅक्सोनॉमी मधला सेकंड लेवल, आता मी म्हणाले की क्लासिफाय करायचं आहे, आम्हाला कॉन्सेप्ट क्लासिफाय करायचा आहे, रिपोर्ट करायचा आहे, एक्सप्लेन करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे, तर काय म्हणणार मग आपण? ते ब्लूम्स टॅक्सोनॉमीचा सेकंड वाला लेवल आहे जो की आहे अंडरस्टँड. ओके. तर इथे सिक्स लेवल आहे ब्लूम्स टॅक्सोनॉमीचे. फर्स्ट आहे रिमेंबर, सेकंड आहे अंडरस्टँड, थर्ड आहे अप्लाय, फोर्थ आहे अनालिसिस, फिफ्थ आहे इव्होल्युएट आणि सिक्स्थ आहे क्रिएट. ओके. त्यानंतर फर्स्ट आहे नॉलेज. तर काय आहे नॉलेज? नॉलेज आपण रिकॉल करायचं आहे. नॉलेज आपल्याला प्रोसेस, पॅटर्न, स्ट्रक्चर्स घेऊन जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपण याआधी शिकलो आहे त्याच्याबद्दल लक्षात ठेवून ते नॉलेज हे करायचं, रिकॉल रिमेंबर करायचं. ओके. देन कम्प्रेशन म्हणजे सेकंड वाला अंडरस्टँड. याला आपल्याला काय करायचं आहे? स्पेसिफिक कॉन्सेप्ट जे आहे, इन्फॉर्मेशन, फॅक्ट जे आहे ते आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे आणि तशा प्रकारे ते कम्युनिकेट करायचं आहे.
म्हणजे की माहिती प्रभावीपणे वापरण्यास सक्षम असणे. ओके. त्यानंतर मग ते अप्लाय करायचं आहे. थर्ड आहे अप्लिकेशन. अप्लिकेशन काय इन्व्हॉल्व करतं? कॉन्सेप्ट इन्व्हॉल्व करतं. रिअल लाईफला आपण कसं ते अप्लाय करतो आहे. एखादा टॉपिक, एखादं मी शिकले आहे की हे असं असं आपण या सिच्युएशन मध्ये करू शकतो आणि ती सिच्युएशन माझ्या आयुष्यात आली तर ते मी रिअल वर्ल्ड मध्ये मी हे करेन, अप्लाय करणार है ना. त्याला काय म्हटलं जातं? अप्लिकेशन म्हटलं जातं, जे प्रॅक्टिकल लाईफमध्ये अप्लाय करणं. त्यानंतर अनालिसिस करणं, मग जे तुम्ही अप्लाय करता त्यानुसार काही तुमचे आयडियाज येत असेल की नाही नाही यामध्ये आपल्याला हे चेंजेस हवे आहे, हे आपल्याला असं आपण करू शकतो, ते काय करणं? मग ते अनालिसिस करणं. त्यानंतर आहे इव्हॅल्युएट. त्यानंतर आहे सिंथेसिस. सिंथेसिस पण एक पार्ट आहे पण ते दिलेलं नाहीये तिथे. तर क्रिएटिव्ह प्रोसेस जे आपण करतोय ना, नवीन आयडियाज जे गेन करतो आहोत, विविध इन्फॉर्मेशन कलेक्ट करून, त्याला काय म्हटलं जातं? सिंथेसिस म्हटलं जातं. त्यानंतर इव्होल्युशन आहे. इव्होल्युशन काय करतं? जजमेंट करतं, जजमेंट देतं. व्हॅल्यू ऑफ मटेरियल आणि मेथड्स जे आहेत ते इव्होल्युशन करायचं. मूल्यमापन जे म्हणतोय आपण, आपण जे शिकलोय त्याचं गुणवत्तेचं परिणामकारकतेचे मूल्यमापन करणे. ठीक आहे. त्यानंतर क्रिएट, हे सिंथेसिस म्हणजे क्रिएट आहे, ते मागे पुढे आलेलं आहे. ओके. हे हे आहे. त्यानंतर मग आपण जे लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार होतो ते हेच आहे. अडल्टसंट आणि अडल्ट. ओके. अडल्टसंट म्हणजे ते लहान असणारे, त्याहून अडल्ट म्हणजे मॅच्युअर वन. ओके. तर विद्यार्थी शिकण्यापूर्वी शिक्षकावर अवलंबून असतो, हे काय आहे? हे अडल्टसन मध्ये येते, है ना. त्यानंतर अडल्ट लर्नर हा स्वतः लर्नर होतो, म्हणजे की सेल्फ लर्नर असतो, स्टुडंट सेंटर्ड असतो, लर्नर सेंटर्ड असतो. ओके. सेल्फ मोटिवेट होऊन तो सगळं स्वयं प्रेरित होऊन ते सगळं करतो आहे. आणि अडल्ट सन जो आहे तो शिक्षकावर डिपेंड असतो. शिक्षकांचा इथे मेन रोल असतोय, शिक्षकांवर ते डिपेंड असतात आहे. ठीक आहे. मग रोल ऑफ लर्नर काय आहे? तर ते एक्सपिरियन्स जे म्हणतात आहे, शिकणाऱ्याला अनुभव कमी असतो, त्या संसाधन म्हणून म्हणजे प्रशिक्षण, जो टीचर आहे तोच सगळं मॅनेज करणार, तोच आहे मेन करता धरता. ठीक आहे. त्यानंतर लर्नर्सच्या याच्यामध्ये, अडल्ट लर्नर मध्ये काय आहे? तो स्वतः डिसाईड करेल त्याला काय शिकायचं आहे, कुठे शिकायचं आहे, कशा प्रकारे शिकायचं आहे. शिकणाऱ्याचा प्रचंड अनुभव जो आहे तो स्वतःच घेईल आहे. समृद्ध संसाधन तो स्वतः करणार आहे आणि अनुभव घेऊन तो अडल्ट लर्नर जो आहे तो अनुभव घेऊनच शिकणार आहे. ओके. त्यानंतर लर्निंग प्रोसेस कशी असणार आहे? तर शिक्षण ही एक आत्मसात करण्याची आहे. तर विषयानुसार, मग तर्कानुसार, जसं लेक्चर मेथड त्यांनी घेतलं तर लेक्चर मेथड नुसार ते शिकणार आहेत. ओके. टीचर जे ज्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतील त्याच पद्धतीने ते शिकायला लागेल आहे स्टुडंट्सला. आणि अडल्ट लर्नर मध्ये ते स्वतः शिकू शकतात आहे, कशा प्रकारे ते शिकायचं आहे त्यांना. लर्निंग मस्ट बी रिलेव्हन्स, स्वतःच्या रिअल लाईफशी ते कनेक्ट करणार, ती कशा प्रकारे त्यांना होणार ते सगळं रिअल लाईफशी ते कनेक्ट करता येईल आहे. ओके. त्यानंतर मग पेस ऑफ शिकण्याची गती कशी असेल? तर मग इथे शिकण्याची गती शिक्षकावर अवलंबून असेल. शिक्षक कोणत्या वेळेत येतील, कोणता पिरियड घेतील, काय शिकवतील, ते सगळं शिक्षकावर अवलंबून असणार आहे. ओके. त्यानंतर लर्नर, लर्नर तर स्वतःवरच आहे, त्याला जेव्हा करायचं आहे, कोणत्या आपल्या कन्व्हिनियन्स टाइम नुसार तो करणार आहे. त्यानंतर इव्होल्युशन कसं होईल आहे? मग इव्होल्युशन टीचर ज्या पद्धतीने इव्होल्युशन करायचा विचार करतील त्याच पद्धतीने होणार आहे. आणि इथे जे आहे अडल्ट लर्नर मध्ये तो स्वतःच इव्होल्युशन करेल, असं स्वतःच क्विझेस वगैरे घेऊन क्वेश्चन आन्सर्स करून ते करणार आहे. ओके. ठीक आहे. तर हे क्रॅश कोर्स होतं. हा पार्ट 2 होता. यामध्ये आपण पार्ट 2 मध्ये इव्हॉल्युशन आणि स्वयंप्रभा परत आणि अडल्ट लर्नर आणि अडोल्सन लर्नर बघितलेला आहे. ओके. तर आता आपण उद्यापासून आहे ना 4th युनिट सुरू करतोय, कम्युनिकेशन. पहिला युनिट झालेला आहे आपला. आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता. रोज 10 वाजता आपला क्लास असतोय, लाईव्ह क्लास असतोय. नक्की जॉईन करा. उद्यापासून आपलं नवीन सेशन सुरू होतोय, नवीन चॅप्टर युनिट सुरू होतोय. आणि या आधीचे जर का तुम्हाला लेक्चर्स हवे असतील तर तुम्ही MS सेट 2025 कम्प्लीट पेपर 1 बाय श्वेता मॅम या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही आधीचे लेक्चर्स बघू शकता. तुम्हाला PDF हवे असतील तर तुम्ही तसं ग्रुपवर मेसेज करा, किंवा लिंक्स हव्या असतील तर तुम्ही ग्रुपवर मेसेज करू शकता. थँक्यू सो मच.